नमस्कार. मी आज एक खेड्यावर गेली होती कार्यक्रमासाठी. त्या ठिकाणी बाई बाया चर्चा करत होत्या. चर्चा अशी होती, की त्या बाईचा नवरा मेला अमुक अमुकचा आणि आता तिला रानसाडा नेसवावा लागेल वगैरे वगैरे असं. आता जे व्हिडिओ बघणार आहेत, जे नवीन आहेत त्यांना कदाचित रांडसाडा या शब्दाचा अर्थ माहिती नसेल, तर त्यांना ते सांगते. आणि रानसाडा का नेसवतात ते, की ज्या वेळेला एखादी बाई तिचा नवरा मरून जातो त्यावेळेला ती रानकी होऊन जाते असं किमान आमच्याकडे खानदेशात तरी शब्द वापरला जातो. बाकीचं महाराष्ट्रातलं मला माहीत नाही. तुमचा काही अभ्यास असेल तर ते शब्द मला कमेंट्समध्ये सांगा. हां, तर मुळात तो म्हणजे प्रचंड स्त्रियांचा अपमान करणारा शब्द आहे बाई म्हणून तिचा. कारण तिचा नवरा मेला, त्याच्यात तिला रानकी ही पदवी मिळणं त्याच्याशी काही संबंध नाही. म्हणजे तो जिवंत राहिला तर तिला सौभाग्यवती म्हणणं त्याच्याशी पण काही संबंध नाही. म्हणजे तो सन्मान करायची पण गरज नाही. आणि तो मेला तर तिला रानकी म्हणणं असं तिला हिनवण्याची पण गरज नाही खरं तर बघायला. कारण तो जगला तर त्याच्या नशिबाने, तो मेला तर त्याच्या कर्माने. म्हणजे दोघंही तो त्याच्या कर्माधर्माने मरतो किंवा जगतो. तो काही ते तिच्या हातात नसतं त्याला जगवणं किंवा मारणं. आलं का लक्षात? हां, अगदी दोघांमध्ये काही वादही असली तर त्याच्या शेवटी दोघांमधलं म्हणजे आपण असं बऱ्याचदा खापर फोडत असतो स्त्रियांवर की नाही मग तिच्या आणि त्याचं भांडण व्हायचं आणि म्हणून तो मेला. तर ठीक आहे ना, मेला कशाला ना, विभक्त व्हायचं शांतपणे. जर आपलं एखाद्या व्यक्तीसोबत जमतच नसेल तर जीव जाईपर्यंत सोबत राहण्यापेक्षा किंवा एकमेकांचा जीव घेईपर्यंत सोबत राहण्यापेक्षा प्रेमाने विभक्त झालेलं, एकमेकांचा आदर करत, एकमेकांचं व्यक्ती स्वातंत्र्य स्वीकारत, एकमेकांचा आदर करत प्रेमाने विभक्त झालेलं केव्हाही चांगलं असतं. त्याच्यामुळे मुळात बाईचा नवरा जगणं किंवा मरणं याचा तिच्या स्वतःशी काही म्हणजे तिच्याशी काही संबंध नसतो. तो महिला पण तो त्याच्या कर्माने मरतो आणि तो जगला पण तो त्याच्या कर्माधर्माने जगतो. आलं का लक्षात? पण मात्र तो जिवंत राहिला तर तिला सौभाग्यवती म्हणून लेबल लावलं जातं. आणि मग त्याच्यात तिला फार मोठं पण वाटत असतं की मी सौभाग्यवती आहे, माझा नवरा जिवंत. म्हणजे तिच्यातच तिला ते सौभाग्य वाटत असतं स्वतःचं. आणि कारण तिला तेच शिकवलेलं असतं लहानपणापासून की तुला लग्न करायचंय आणि कोणीतरी तुझ्या आयुष्यात येणार आहे आणि तेच तुझं सौभाग्य आणि तेच तुझं भविष्य नशीब काय ते जे असणार आहे ते जे आहे. मग चांगला निघाला तर तिचं नशीब चांगलं आणि वाईट निघाला तर तिचं नशीब खराब. तर म्हणजे तिने स्वतःचं काही तिच्या स्वतःच्या कर्तृत्वावर तिचं नशीब नाही ठरत, तर नवऱ्याच्या कर्तृत्वावर तिचं नशीब ठरवलं जातं. तर ठीक आहे. तर रानसाडा हा शब्द वापरला जातो. मी ठरवून तो शब्द जरा स्पष्ट शब्दात बोलते. अतिशय म्हणजे मला बोलायला सुद्धा लाज वाटते त्या शब्दाची. आणि हा शब्द मी पण लहानपणापासून ऐकत आली. पण मात्र ज्या वेळेला आपल्या मेंदूवर परंपरागत काही शब्दांची झापडं बसलेली असतात किंवा आपला मेंदू विचारच करत नाही, चूक का बरोबर हे शोधायचंच